रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे हरिगुण गावत नाचुंगे संत मीराचं भजन. ज्या मीराने आपलं संपूर्ण आयुष्य कृष्णार्पण केलं आणि त्या भक्ती आनंदामध्ये पूर्ण आयुष्य डुंबत राहिले, अशी संत मीरा. आणि तिने पाठीमागे जो खजिना ठेवून दिलेला आहे तो आहे तिचे भजनं. त्यातलं एक भजन तिने स्वतःचा अनुभव जास्तीत जास्त आपल्या काव्यामध्ये मांडलेला आहे. तर त्यातलं एक काव्य आहे हरिगुण गावत नाचुंगे. ऐका. हरे गुण गावत नाचुंगे म्हणजे गाणे आणि अंतर्मुख होऊन तद्रूप होणं, म्हणजे अर्थरूप होणं, असं ते गीता म्हणजे असं ते तिचं जीवन, मीराचं जीवन. मीरा म्हणते, मी काय करणार? हरे गुण गावत नाचुंगे. नर्तन आणि कीर्तन या दोन गोष्टीने माणसाचं परिवर्तन होत असतं आणि वर्तन सुधारत असतं. आणि एकदा का ते वर्तन सुधारलं की ते बिघडत नसतं. असं मीराचं जीवन. म्हणजे आचार, विचार, उच्चार, संचार, प्रचार सगळी एक वाक्यता. विषयात ती कधी रमलीच नाही. तिचा एकच विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता संत म्हणतात तसं मीरांचं जीवन होतं. मीरा म्हणते, हरे गुण गावत नाचुंगे. मी नाचत राहणार. पण कोणत्या नादामध्ये? आता जे बिभत्स नाच आपण पाहतो ना, ते नाही. हरी गुण गाता गाता जे सात्विक आणि तात्विक नृत्य आहे ना, त्या नृत्याने मी नाचुंगे. कुठं नाचणार? असं स्टेजवर, कुठं मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये? मीरा म्हणते, नाही. आपण मंदिर बैठ कर गीता भागवत वाचुंगे. मी माझ्या मंदिरामध्ये नाचणार. म्हणजे तिच्या वडिलांनी तिला श्रीकृष्ण मंदिर बांधून दिलं. तुला इथे भक्ती कर, काय करायचे ते. त्या मंदिरामध्ये मी नाचणार. आणि त्या मंदिरामध्ये नुसतं नाचणार नाही, तर पुढे मीराबाई असं लिहिते, आपण मंदिर में बैठ कर. दोनदा म्हटले. मंदिरं दोन आहेत. एक बाह्य मंदिर जे विटाने दगडाने बांधल्या जातं ते, आणि दुसरं आहे मन मंदिरी ये प्रभु राया येशील कधे सांगना. असे एक कवीने कवित्व लिहिलेलं आहे. मन हे एक मंदिर आहे. त्या मंदिरात सुद्धा आपल्याला आपल्या विषयात नाचता येतं. तर ते म्हणून दोन मन म्हटलेलं आहे. आपण हे मंदिर में, आपलं मंदिर बाहेरचं आणि आतलं. बैठ कर. बाहेर बैठ कर आणि आत बैठ कर. गीता भागवत वाचुंगे. आणि नुसतं नाचणार नाही, तर गीता आणि भागवत मी वाचणार. म्हणजे अर्थरूप होणार. वाचलं पाहिजे. नुसतं नर्तन करून भागत नाही. नाहीतर एकाने संगीत लावायचं आणि दुसऱ्याने नुसतं अंगिक हावभाव करायचे. हे नृत्य सगळीकडेच असतं, पण त्या काव्याचा आणि त्याचा, त्या नर्तक जे आहे किंवा नर्तकी जी आहे त्याच्याशी काही संबंध नसतो. पण ही जी नर्तकी आहे मीरा, ही मात्र अशी आहे की ती म्हणते, मी गीता भागवत वाचुंगी. गीता भागवत वाचून नाचुंगी असं म्हणते. आणखीन काय करेल मी? ज्ञान ध्यान की गठडे बांधे. ज्ञान ध्यान की गठडी बांध कर. म्हणजे ध्यान आणि ज्ञान, म्हणजे ज्ञान आणि ध्यान. ध्यान 3 प्रकारचं आहे, त्याच्यावर आपले व्हिडिओ झालेले आहे. आणि ज्ञान आणि ध्यान या दोन्हींची गठडी बांधेल. आणि हरे हर संगमय लागुंगे. हरी आणि हर
अद्वैत रूपामध्ये हरी आणि हर या दोन्हींच्या ह्या आनंदामध्ये मी या दोन गोष्टी करणार. कोणत्या? ज्ञान आणि ध्यान. उसकी गठडी बांध कर हरिहर संगमय लागूंगी. या संघात लागल्या मनुष्याला की मनुष्य निस्संग होतो, विषय संग सुटतो आणि हा एकमेव संघ ज्याला आत्मसंग ज्याला म्हणतात त्यामध्ये ती डुंबत राहिली. मेरा के प्रभु गिरिधर नागर सदा प्रेम रस चाखोंगे. मीराबाई म्हणते गिरिधर नागर. नागर म्हणजे सुंदर, नागर म्हणजे नगरीत राहणारा असा. सदा प्रेम रस चाखोंगे. भक्तीचा प्रेमरस, भगवान गोपाल कृष्णाच्या भक्तीचा, ध्यानाचा, ज्ञानाचा प्रेमरस चाखुंगी, चाखणार आणि मी आनंदी राहणार. असं मीराचं जीवन आनंदमय मंगलमय गेलं आणि ते शेवटी कृष्णमय झाली. सज्जन हो, विषय संग कमी करून भक्तीचा संग केला तर माणसाचं जीवन आनंदी होतं. या भजनाचा, या गीताचा तात्पर्यार्थ आहे. असं आपण थोडं तरी करूया आणि तसं होण्याचा प्रयत्न करूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.